नागपूर, नाशिक आणि सांगलीसाठी आनंदाची बातमी आहे. चीनमधील 3 पैकी 1 तरुण नोकरीसाठी मंदिरात जातो. महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आलाय. आता भारतीय पिठाची परदेशात निर्यात होणार आहे. कॉकरोच जनता पक्षाने दिल्लीत शांततापूर्ण मोर्चाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारने क्रीडा विभागात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तिरंगी ड्रेस परिधान केल्याने उर्वशी रौतेलावर टीका झाली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 25 ऑगस्ट, वार मंगळवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे मंत्रिमंडळ निर्णयाची. महाराष्ट्र सरकारने अनेक महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केले. हे निर्णय नागपूर, नाशिक आणि सांगलीसह राज्यातील विविध भागांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण होते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत राज्यात उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. आता नागपूरमध्ये लता मंगेशकर विद्यापीठाची स्थापना केली जाईल. याशिवाय अहिल्यानगरमध्ये डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ नावाचं एक खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ सुरू केलं जात आहे. कायदा आणि न्याय विभागाने न्यायव्यवस्था बळकट करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत येथे नवीन दिवाणी न्यायालय स्थापन केलं जाईल. मंत्रिमंडळाने या नवीन न्यायालयासाठी आवश्यक पदं निर्माण करण्यास आणि त्या संबंधित इतर आवश्यक खर्चासाठी आर्थिक तरतूद करण्यासही मंजुरी दिली आहे. महसूल आणि वन विभागाने सांगली जिल्ह्यातील जाट भागातील प्रशासकीय पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय. जाट नगर परिषदेला त्यांच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी सांगली जिल्ह्यातील जाट येथे 2585 चौरस मीटर शासकीय जमीन मंजूर करण्यात आली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे चीनमधील तरुणांची. चीनमधील वाढती बेरोजगारी आणि नोकरीच्या बाजारपेठेतील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तरुण आता केवळ पदव्या, कौशल्य आणि नोकरीच्या तयारीवर अवलंबून राहत नाहीत. नोकरी मिळवण्याच्या आणि उत्तम करिअरच्या आशेने अधिकाधिक तरुण मंदिरांकडे वळतायत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार चीनमधील जवळपास 3 पैकी 1 तरुण नोकरीच्या संधी किंवा करिअरमधील यशासाठी मंदिरांमध्ये प्रार्थना करतायत. यांपैकी शांघायमधील ऐतिहासिक लोंगहुआ मंदिर सर्वात लोकप्रिय ठरत आहे. चीनमधील तरुणांसाठी मंदिरं आता केवळ धार्मिक श्रद्धेची ठिकाणं राहिलेली नाहीत. ते नोकरी, चांगला पगार, परीक्षेत यश आणि करिअरमधील स्थिरतेसाठी प्रार्थना करतायत. अनेक तरुण मंदिरांमध्ये धूप जाळण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि देवांसमोर गुडघे टेकून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करतात. शांघायमधील लोंगहुआ मंदिर या प्रवृत्तीचं एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलंय. हे चीनमधील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध बौद्ध मंदिरांपैकी एक आहे. येथील तरुणांची वाढती संख्या हे सूचित करते की आर्थिक दबावाच्या काळातही त्यांना पारंपरिक धार्मिक श्रद्धेमध्ये आशा सापडतीये. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. महाराष्ट्रातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने आपल्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता अधिकृतपणे वितरित केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय अंतिम करण्यात आला. त्यानंतर लगेचच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये DBTद्वारे रक्कम हस्तांतरित करण्यात आली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार किसान कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना एकूण 5,086 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत. या हस्तांतरणामुळे राज्याच्या कृषी क्षेत्राला आर्थिक बळ मिळेल. शेतकऱ्यांना शेतीसाठी नवीन कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल, असा सरकारचा दावा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किसान कर्जमुक्ती योजनेचा पहिला टप्पा 7 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला, ज्यामध्ये 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले.
पॉडकास्टची चौथी बातमी आहे गव्हाच्या पिठाची. केंद्र सरकारने गव्हाचं पीठ आणि इतर संबंधित उत्पादनांच्या निर्यातीवरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे. या निर्णयानंतर भारताला आता गव्हाचं पीठ, मैदा, रवा, गव्हाचं पीठ आणि इतर संबंधित उत्पादनं परदेशात निर्यात करण्याची परवानगी मिळाली आहे. सरकारने गव्हाचं पीठ आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यात धोरणात सुधारणा केली. यामुळे पूर्वी लागू केलेली निर्यात बंदी हटवण्यात आली आहे. म्हणजेच आता या उत्पादनांची सामान्यपणे निर्यात केली जाऊ शकते. भारताने 12 जुलै 2022 रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कॉक्रोच जनता पार्टीची. 25 जुलै रोजी तरुणांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टीने 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत शांततापूर्ण मोर्चाची घोषणा केली आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत जाईल. CJPच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाने म्हटलं आहे की सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या आधारावर 25 जुलै रोजी देशव्यापी युवा आंदोलन मागे घेण्यात आलं होतं, परंतु 1 महिना उलटूनही त्या आश्वासनांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी क्रीडा विभागात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यस्तरीय खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या रोख पुरस्कारांच्या धोरणात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणेमुळे राज्यातील क्रीडा संस्कृतीला अधिक चालना मिळेल. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री उर्वशी रौतेलाची. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच चर्चेत असते. नुकतंच मिस युनिव्हर्स इंडिया 2026 स्पर्धेदरम्यान तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याचं कारण तिचा पोशाख होता. ही अभिनेत्री भारतीय ध्वजाने वेढलेल्या ड्रेसमध्ये दिसली. मात्र यासाठीही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. लोकांचा असा विश्वास आहे की उर्वशीने भारतीय ध्वजाचा अपमान केलाय. यासाठी तिच्यावर टीका केली जातेय. उर्वशी रौतेलाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.